सगळे छान आहे जेस्चर. हां म्हणजे आतमध्ये आहेच की. मला माझं पहिलं वॉच मला आणि राजश्रीला पप्पांनी घेऊन दिले होते, तर ते मला आठवते ते असंच काहीचं होतं सोनेरी याचं, आणि तेच मी कॉलेजमध्ये वापरलेलं होतं. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते. आरवच्या शाळेचं गॅदरिंग आहे आणि कोळी नृत्यामध्ये माझ्या लेकानं भाग घेतलेला आहे आणि कंटिन्युअसली त्याच्या तोंडात तेच गाणं आहे. तर त्याचा आज म्हणजे ते ड्रेस वगैरे आज देणार आहेत म्हणून सांगितलं टीचरने. तर आज संध्याकाळी तो घेऊन येईल. त्या आल्यानंतर मला पहिल्यांदा कधी डान्समध्ये त्यानं पार्टिसिपेट केलेलं नाही, त्यामुळे मी एक्सायटेड आहे जास्त की तो डान्समध्ये कसा परफॉर्म करतोय बघायला. उद्या बघेनच मी आणि थोडंसं मी शूट पण करून दाखवेन तुम्हाला. आता हे जे कुशन्स आहेत ना, तर मेन अशा सेम कलरमध्ये मला जिथून आम्ही हे घेतलेलं तर ते काय द्यायला तयार होते, म्हणजे दुसरा कलर न्यूट्रल कलर मिळणं अवघड म्हणायला लागले ते. म्हणून मी काय केलं, माझ्याकडे एक बेडशीट होती मोठीच्या मोठी आणि त्या बेडशीटचे हे एक कुशन कवर जे आहे ती स्टिच करून घेतली. इथे साईडला ताई आहे त्यांच्याकडून, तर ती याला घालून बघणार आहे आणि परफेक्ट झाली तर काय मग टेन्शनच नाही. हव्या तशा कुशन कवर मी हे करून घेऊ शकते. त्यासोबतच लाडू जे केले होते ते सगळे संपलेले आहेत दररोज खाण्याचे. आणि मला एकटीने विचारलं होतं आणि मी खरंच मनापासून सांगते, लाडूचा इफेक्ट खूप चांगला जाणवलेला आहे. कारण हेअरफॉल जो आहे भरपूर कमी झालेला आहे. म्हणजे मी स्वतःचे खूप सारे प्रोडक्ट तुम्हाला दाखवते, प्रमोशन करते की हे सिरम किंवा हे ऑइल असं सांगते. त्याचा वापर जेवढा होतोय तर तसंच तुम्ही आतून जेव्हा एखादी गोष्ट खाताय तर त्याने खूप फायदा पडतो. आणि स्वतः मी त्या ऑब्झर्व केलं, म्हणजे हेअर लॉस खूप कमी झाला आहे. नॉर्मल तो होतो, एक दिवसभराचे तुमचे 50 ते 100 पर्यंत केस तुटत असतील तर दॅट इज नॉर्मल. पण जर तुम्ही जास्त असे पुंजके बाहेर येत असतील तर लक्ष देण्याची गरज आहे. ज्याच्यामध्ये ती म्हणजे मला जेवढं समजलं ते मी सांगते, 2-3 फॅक्टर काम करतात. एक तर आपण वरून सगळे ॲडव्हर्टाइजमेंट बघतो आणि प्रत्येक औषध हे वर्क करतं, पण कधी तुम्ही केसांना लावताय आणि तुमच्या शरीरातून पण ते पोषण निघालं पाहिजे. वरून पोषण ते आतपर्यंत एवढा नाही जाणार जेवढं तुमच्या सेल्समधून, तुमच्या जे पेशी आहे तिथून जेवढं पोषण जाईल तेवढं ऑइलमधून नाही जाणार. पण तेही वर्क करणं गरजेचं आहे केसांना कंडिशनिंग करण्यासाठी. त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आउटर ॲप्लिकेशन आणि इनर तुम्ही जे काय घेताय ते. तर मग मी जे आहे ते टॉनिक स्टार्ट कधीपासून केलेलं आहे, मध्ये मी पण विसरते. कारण आपल्यामध्ये फॉलिक ॲसिडची कमी होते आणि B12ची सुद्धा कमी होते. B12 कमी असले की आपल्याला आळस येतो, कंटाळा येतो, काही काम करावं असं वाटत नाही. त्यामुळे एकदा ब्लड चेक जे आहे ते करून घ्या. त्याच्यामध्ये कोणती कमी आहे हे कळाले की डॉक्टर तुम्हाला टॉनिक जे आहे ते सजेस्ट करणार. त्याच्यामुळे केस गळण्याचं मेन कारण तेच आहे. एवढ्या मला सगळ्या रिसर्च म्हणजे जेवढं मी स्वतःवरती अप्लाय केलं. त्यानंतर जेवणातून आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळतात असं नाही, मग त्यामुळे आपण एक्स्ट्रा काहीतरी वरून खात असतो, फळं खात असतो, हे घेत असतो. शक्यतो मला तर म्हणजे जेव्हा मी ते लाडू बनवून खायला स्टार्ट केले तेव्हा मला व्हिजिबल फरक खूप चांगला जाणवला. कारण मी जेव्हा हेअर वॉश करते बाथरूममध्ये म्हणजे एवढे जास्त केस गळतच नाहीत. हां, केस जेव्हा ओले असतात आणि ओले असताना आपण जेव्हा पुसतो ना तेव्हा माझे थोडेसे गळतात केस, पण आंघोळ करताना जास्त नाही गळत केस. मागच्या एका व्लॉगमध्ये पण मी काही लाडूची रेसिपी दाखवली होती. आता यामध्ये सुद्धा सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेलेच आहेत, पण याच्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया नाही आहेत. भोपळ्याच्या बी, काजू, त्याच्यानंतर बदाम, अक्रोड आणि त्यानंतर ह्यामध्ये आता घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट, जो जास्त प्रमाणात घातलेला आहे कारण शेंगदाण्याचे लाडू थोड्याच प्रमाणात बाकीचे ड्रायफ्रूट्स आहेत. आणि यामध्ये मी खजूर तर घेणारच आहे. आणि हे तूप आता माझं सध्या फेवरेट म्हटलं तर हे तूप आहे जे गीर गाईचं आहे. आणि मी मागच्या वेळेला एक छोटासा पॅक मागून अगोदर बघितलं होतं, आता मोठा पॅक मागवलेलं कारण ते अगोदरचं संपलं होतं. त्यानंतर जे खजूर होते तर ते तुपामध्ये चांगले मेल्ट करून घेतले मी. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही ड्रायफ्रूटची पावडर म्हणजे शेंगदाण्याचं कूट जास्त आहे याच्यामध्ये, शेंगदाणा भाजून कूट केलेला ते घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जी गुळ आहे गुळाची पावडर पण मी मिक्स केले. गोड इथे मी थोडंसं प्रमाण साधले कारण ऑलरेडी काजू हे घातलेले आहेत, त्याच्यामध्ये डेट्स घातलेले आहेत, खजूर आहेत, त्याच्यामुळे जे गुळ आहे तो पण बऱ्यापैकी व्यवस्थित असा मापात मी घातलेला आहे. आणि हे लाडू मी तयार केलेले मस्त आणि टेस्टी झालेले आहेत. खजूर आणि गुळाच्या प्रमाणामुळे त्याची चव ना खूप वेगळी झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. लाडू तर करून झालेत आणि इथे मी ठेवलीत पण अगदी व्यवस्थित स्टोअर करून. आणि आता ते जे कुशन कवर करून आणलं होतं
तर ते झालं होतं थोडंसंच, त्याच्यामध्ये अजून एक गोष्टी करायच्या, तर ते जाऊन त्या ताईंच्याकडे देऊन आले. आणि खूपदा व्हिडिओजमध्ये असं विचारलं जातं की तुझं वॉच कलेक्शन दाखव, त्याच्या लिंक्स दे. तर आज ह्या व्हिडिओमध्ये सांगते, कारण काहींची तक्रार असते आम्ही लिंक मागतोय तर तू देत नाहीस. ज्या ड्रेसची लिंक असते ती तर मी देऊ शकतेच, पण ज्या ड्रेसची नाही त्या ड्रेसची देणार तरी कशी. आणि काही काही ड्रेस जे खरेदी केले, आता जर तुम्हाला नवीन दिसत असतील तर एखादे ड्रेस जे घेतलेलं आता सध्या जे मी घातले ते सगळे ऑफलाईन घेतलेले ड्रेस आहेत, ऑनलाईन एकही घेतलेला ड्रेस नाही आता सध्या जे मी घेतलेत. आणि ते जेव्हा जेव्हा परत परत घालेन तेव्हा तेव्हा मी त्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता हा पण एक दोन जणी विचारलेला ब्ल्यू कलरच्या ड्रेसची लिंक दे, तर हे सुद्धा जे आहे ते कापड घेऊन शिवून घेतलेला ड्रेस आहे. तर काही वॉच माझ्याकडे काही गिफ्टेड आहेत आणि कुठलेही वॉच, एक दोन वॉच मला असतील फक्त ते ऑनलाईन घेतलेले आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवते. आता हे जे आहे हे वॉच कलेक्शन, एवढेच वॉच माझ्याकडे आहेत. म्हणजे असं कोणीतरी म्हणलं की एवढेच, आमच्याकडे एकच दोन दोनच असतं, काही जणांच्याकडे असतात खूप सारे असतात, तर माझ्याकडे सध्याला एवढेच. आता हे सचिनचं आहे, हे आरवचं आहे. आणि याच्यामधले काही जे वॉच आहेत जे ऑनलाईन घेतले असतील त्याची लिंक मी तर तुम्हाला देईनच. हे होतं, हे सचिननी मला घेतलं होतं लग्नाच्या वाढदिवसाला, झालेला 1 वर्षभर झालं. हे आत्ता त्यांनी घेतलेलं आहे वॉच मला रिसेंटली. RCTमध्येच आम्ही असंच गेलो होतो, तर त्यांना माहिती आहे की मला वॉच खूप आवडतात, तर त्यांनी हे आणि हे वालं हे 2 वॉच त्यांनी मला गिफ्ट केलेत. आणि ह्या दोन्हींची मिळून किंमत 5,500 झाली, कारण सचिन त्या कंपनीचे एम्प्लॉई असल्यामुळे कसं की डिस्काउंट मिळतो, तर दोन्हींची मिळून किंमत 5,500 झाली होती. हे आणि हे दोन्ही पण. हे जे आहे हेही ऑनलाईन घेतलं होतं. हे फास्ट ट्रॅकचं आहे, हे पण फास्ट ट्रॅकचं आहे. हे टायटन रागामध्ये आहे आणि हे WBचं आहे, WIB. आणि हे पण टायटन रागाचं आहे. हे पण मी स्वतःला गिफ्ट केलं होतं. हे मला जेव्हा तिथे सेल सुरू होता पॅन्टालून्समध्ये, आणि तेव्हा खूप कमी किमतीमध्ये त्यांनी, म्हणजे एकाच दिवसासाठी होतं, दुसऱ्या दिवशीपासून न्यू स्टॉक काढणार होते ते लोक, तर तेव्हा हे मिळालं होतं. तेव्हा मी जवळजवळ 5,500चं वॉच होतं, मी 2,200 की 300ला घेऊन आले. आणि त्याच्यानंतर हे वॉच मी तुम्हाला चुकून सांगितलं की हे आणि हे सचिननी परवा घेतलं म्हणून. हे अगोदर घेतलेलं आहे, हे आणि हे परवा घेतलेले आहेत. हे 2 वॉच परवा म्हणजे झाले त्याला आता सध्या खूप दिवस झाले, तर तेव्हा घेतलेले आहेत हे 2. आणि हे जे आहे हे मी घेतलेलं आहे, हे पण फास्ट ट्रॅकचंच आहे. चांगलं आहे, म्हणजे फास्ट ट्रॅकचे दिसायला पण छान असतात, लक्झरियस वाटतात, आणि त्यासोबतच एक लुकसुद्धा खूप चांगला असतो, जसं टायटनचा सुद्धा, पण टायटनचे थोडेसे कॉस्टली पडतात. आता हा पण फास्ट ट्रॅकचंच आहे, मी सांगितलं हे टायटनचं आहे, टायटन रागामध्येच आहे हे पण. होय, टायटन रागामध्येच आहे बहुतेक. येस. आणि हे मला जास्त आवडतं, कुठलं जर वॉच मला आवडत असेल तर हे जास्त आवडतं. आणि हे राजश्रीनं मला गिफ्ट केलेलं वॉच आहे. हे सगळ्यात अगोदरचं वॉच आहे माझं, पहिलं वॉच म्हटलं तर, कारण मी वॉच वापरायचं बंद केलं होतं कॉलेजच्या इथून, म्हणजे कॉलेज संपल्यापासून वॉच वापरतच नव्हते मी. मला माझं पहिलं वॉच मला आणि राजश्रीला पप्पांनी घेऊन दिले होते, तर ते मला आठवते, ते असंच काहीचं होतं सोनेरीचं, आणि तेच मी कॉलेजमध्ये वापरलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी लग्न झाल्यानंतर कुठं वॉच वगैरे का बांगड्याच असायच्या किंवा मग नसायच्या. राजश्रीने हे मला यूट्यूबमध्ये जेव्हा माझ्या घराचा व्हिडिओ हा मिलियन्स क्रॉस झाला त्याच्यानंतर तिने मला हे गिफ्ट केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मला लक्षात आलं की चला वॉच पण आपल्याकडे पाहिजेत, कारण आपण आवड आहे आपली. आणि मग तेव्हा मी एकदम गेले ना कुठेही वॉच कलेक्शन बघायला, तर महाग असेल, जास्त महाग असेल तर ते सोडून देते, नाहीतर मग जेव्हा जेव्हा सेल असेल तर तेव्हा मी खरेदी करते, कारण निदान कमी प्राईज. आणि आता ऑनलाईन घ्यायचं सोडून दिले, कारण खूप सारे आउटलेट जे आहेत ते सचिनच्या कंपनीमध्ये मर्ज झाल्यामुळे तिथे जो आहे तो खूप चांगला डिस्काउंट मिळतो फक्त एम्प्लॉईजना, त्याच्यामुळे मग मी तिथे जाऊन घेते. बऱ्यापैकी कपडे पण हे पण खूप चांगले कपडे, खूप चांगले वॉच किंवा परफ्यूम जे आहेत ते फक्त एम्प्लॉईज असल्यामुळे ते चांगल्या याच्यामध्ये मिळतं. तर असं होतं हे सगळं. आणि यामध्ये जे वॉच आहे त्या एखाद्या वॉचचं जर लिंक असेल तर ती मी देईन तुम्हाला. आता जर लिंक नाही सापडली तर काय होतं, मिंत्रा, ॲमेझॉन याच्यावरून घेतल्यानंतर खूप अगोदरचे जर असेल परचेस केलेले तर काही काही लिंक सापडतच नाहीत. मी स्वतः माझं काही बघते मिंत्रावरती तर खूप 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 आधीचे पेज हे रिलोड होत नाहीत, म्हणजे 1 वर्षभराच्या अगोदरचे तर होतच नाहीत. आता तर 7-8 महिन्या अगोदरचे पण होत नाही आहेत, आणि ॲमेझॉनचं पण तसंच आहे.
तर यातलं जे एखादं दुसरं वॉच तुम्ही मग शोरूम मध्ये वगैरे गेलं तर तुम्हाला तसे मिळून जाईल. तावीज आहे काय? बटन नाहीत ना? बटन आहेत ना त्याला? पाण्यातून बटन नाही लावायचं काय? बॉडी आहे का तुझी? हे धराय नको होतंय. कुठलं? त्याला घालून बघूया. जा जरा इकडे घालून बघूया फक्त. मला एकदा बघू दे व्यवस्थित. ते पाण्यातनं काढायचं आहे मला पटकन आणि सुकवायचं आहे. टोपा आहे, टोपी आणि ते हे आहे. हा म्हणजे आतमध्ये आहेच की. आणि ते वरचं बटन नाही लावायचं, ते तसंच सोडायचं जॅकेट म्हणून. हे आतमध्ये त्याच्यावरती हे दोन्हीकडे सोडायचं, बटन नाही लावायचे, तसंच ओपन ठेवायचं ते. आणि हे कमरेला बांधायचं. लुंगी नव्हे हो, लुंगी तसं ठेशीवर नेसवायचं. त्रिकोणी करायचंय ते. उद्या सकाळी तयार करा तुम्हीच. घरात तयार करून न्यायचं. होय होय, घरात तयार करून न्यायचं. त्याच्यात बघ तू असं काय येते जमते. आतमध्ये छोटी घरातली शॉर्ट पॅन्ट घालायची त्याला. एकदा पाण्यातनं काढतो अगोदर. आरोचा ड्रेस जो आहे तो छान मशीन मधून व्यवस्थित स्वच्छ धुवून असं सुकत टाकलाय. सकाळपर्यंत सुकेल तो. मग सकाळीच घरात इस्त्री करून त्याला घालूयात. सकाळी छान त्याचा मेकअप करायचा आहे. पहिल्यांदा त्याने डान्स मध्ये घेतलाय माहिती, पार्टिसिपेट केला. याच्यावर कुठे नाटकामध्ये होता तो डान्स. कुठल्या डान्स मध्ये होता? कुठल्या? पण त्याच्यामध्ये कसं नॉर्मल कुर्ता हे तो प्रॉपर कॉस्ट्युम वगैरे असतात ना, असे कोळीचे म्हणा. आता ह्यांच्यामध्ये श्रीकृष्ण ह्याचं पण हे माहितीये की तुम्हाला, ते त्याच्यामध्ये कसं प्रॉपर तयार करून ते कॉस्ट्युम. आता आपलं कसं त्याच्यामध्ये कुर्ता आणि हे ते नॉर्मल होतं. तर ते प्रॉपर मेकअप बिकअप करून ते म्हणा लागले. तर ते पहिल्यांदाच घ्यायला लागले. मला ते बघायचं त्याला कोळीच्या वेशभूषेमध्ये कसा दिसणार आहे. तो छान आहे. ते पूर्ण पोशाख त्याने प्रॉपर दिलाय. इथे बर्थडे बॉयना काहीतरी मिळालेलं आहे. गेली माझी स्पेक्ट गेलं काय नाही. आणि हे सगळ्यांना सेमच देतात. काय स्नॅक्स खा, बर्थडे बिड्डे कट केल्यानंतर. काल दिले असते तर बर्थडे कट केल्यानंतर प्लेट मध्ये दिलं असतं. काढा बघू काय. काल मला जावं लागलं असतं मग ऑफिसला. कालच दिलेलं होतं माझ्या डेस्कवरती ठेवलेलं. जाता कोणाचा बर्थडे असतो त्याच्या डेस्कवरती ठेवतो सगळे. छान आहे जेस्चर. असं मी नका पडू काय. कसं ना. So they have a card. Happy birthday. कॉमनच असते पण मस्त आहे. छान आहे कार्ड. हे सिम्पल बरं वाटते ते. हॅपी बर्थडे उघडल्यानंतर जो कुठला मेसेज द्यायचा आहे तो डिरेक्टली हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी. होय, सीधी बात नो बकवास. केक पण दिलात नाही. हा तयारच आहे ना, काय महिना ठेवलेला त्याच्यात. छान वाटतं. रवा केक दिसतोय मला. रवा केक आहे तोच टिकू शकतो ना. ठीक आहे. स्वीट सटायर हब क्रोस्टिनी. ही जी बिस्किट आहेत ना, ही ह्याच्यासारखी दिसतात मला. टोस्ट सारखं दिसतंय थोडं. माझी फेवरेट आहे. ही काय याच्यामध्ये जिरा आहे वे. मला डब्बा आवडला बिस्किटांपेक्षा. व्हॉट इज दिस. हे कंटेनर घरात लय झालं. हे पण छान आहे. हे पण मस्त आहे. साल्टी. आणि लास्ट टाइमला दिलेले ते पण चॉकलेट्स मस्त होते. दिवाळीचे होते ते. हे काय नाही, हे टाकून द्या. हे बास्केट छान आहे हो. मस्त आहे बास्केट. असं कुठं काय काय ठेवलं असं भारी वाटते ते बघताना. मस्तच आहे. ठेवून द्या. ते डिझाईन चांगलं आहे. कुठेतरी ठेवते मी म्हणून तर घेऊन आलो. नाही तर मी एवढंच बॅगेत टाकून घेऊन येणार होतो. आणि म्हटलं त्या कुठे ना कुठे उपयोग होईल तुझा म्हणून घेतलं. असं पाहिजे त्या प्रत्येक कंपनीमध्ये. ज्या दिवशी ज्या एम्प्लॉईचा वाढदिवस असतोय तर त्या दिवशी एम्प्लॉईची एखादी कोणतीही विश कंप्लीट करायची. मी काय मागितलं असतं सांग. त्याच्या मागे ना फक्त त्यांनी लिमिटेशन्स ठेवायला पाहिजेत की कुठले जर त्यांनी लीव्ह मागितली किंवा काही मागितलं त्याच्यामध्ये फक्त लिमिटेशन्स ठेवायला पाहिजे. मी काय मागितलं असतं तू तर सांग. काय मागितलं असतं ते तुला विचारतोय मी. गेस मला काय माहित होतं तुम्ही काय मागितलं असतं. तरी पण काय नाही, सुट्ट्या मागितलं असता. मग
कोल्हापूरमध्ये शिफ्टिंग ट्रान्सफर ते लवकर होऊ देत, लवकरात लवकर होऊ देत. कोल्हापूरमध्ये ट्रान्सफर होऊ देत. मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो आणि उद्या आपण भेटू. आरवचा डान्स उद्या छोटासा का होईना बघू शूट करायला मिळालं, कारण सीट कुठे मिळते त्याच्यावरती डिपेंड आहे. सगळेच पॅरेंट्स असतात आणि हॉलमध्ये खूप गर्दी होते आणि सीट समोर मिळाली तर प्रॉपर शूट करायला मिळेल मला. नाही मिळाली तर मग काय अवघड आहे. कुठून तरी झूम आउट करून आरवचा एवढाच डान्स तुम्हाला मी नक्कीच शेअर करेन, कारण मी अजून बघितलेला नाही आहे तो डान्स. सो थँक्यू ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल आणि उद्या आपण भेटू. बाय बाय.